संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घबाडकुंड चित्रपट प्रदर्शित होतोय म्हटल्यानंतर जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये, खेड्यामध्ये, बुद्रुकमध्ये सगळीकडे एकच हवा पसरली की घबाडकुंड थ्रिलर हॉरर वायोभूत असं पिक्चर रिलीज होतोय म्हटल्यानंतर गाव खेड्यामध्ये सगळेजण एकमेकांना निरोप धाडायला लागले. म्हणजे बाप्पा सुद्धा म्हणले बाबण्याला त्यांच्या गावामध्ये, माजलगाव मध्ये ते म्हणले, आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा म्हणले, अरे बाबण्या इकडे कोल्हापूरमध्ये जाय, काकाला सांग, मामाला सांग, नानाला सांग, तात्याला सांग, एकट रसा, छंगट रसा, त्र्यंबक रसा, समंत रसा, श्याम रसा, त्याला म्हणा 19 जूनला घबाडकुंड नावाचा हॉरर थ्रिलर ऍडव्हेंचर ह्युमरस नावाचा चित्रपट असा रिलीज होतोय, प्रदर्शित होतोय. त्याच्यामुळे सहकुटुंब सहपरिवार समध्या वराडाला घेऊन जायचंय. आपला मराठी चित्रपट मराठी माणसांनी, मराठी स्त्रीनं, मराठी पुरुषानं, मराठी लेकरानं मोठा केला पाहिजे. त्याच्यामुळे आपण सगळेजण चित्रपटगृहामध्ये जाऊन घबाडकुंड चित्रपट बघायला विसरू नका. समध्या गावकऱ्यांना सांग. बायकांमध्ये पसरलो आणि बायकांची चर्चा सुरू झाली, बायकाचं गॉसिप सुरू झालं, खुसफुस सुरू झाली आणि बायका एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये बोलायला लागल्या. अगं चला ग भर 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 लता कुमुद आका चबू छाया मीना मती मंगी सुची कल्पी. अगं तुम्हाला कळी बात मी नाही मथुरावंश, तुम्हाला चबू आता तुम्हाला कोणालाच नाही कळी, फक्त मग आपल्याला कळी. भाऊजी आता काय करू बाई. अहो येत्या 19 जूनला म्हणा घबाडकुंड नावाचा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय. आपल्या कोल्हापूरमध्ये आहे, कराडमध्ये आहे, सातारामध्ये आहे, सांगलीमध्ये आहे. मला आता असं व्हायलं ना नुसतं छातीमध्ये धड 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 धड. बाई चित्रपटामध्ये भूत असल का नसल, असल का नसल. बाई मी एकटी जाणारच नाहीये, मी समध्या वराडाला घेऊन जाणार आहे बाई. आणि कोण कोण पिक्चर मध्ये जागो देवदत्त नागे बाई. मी आमच्या मित्रांना म्हणते अहो जरा खात जा, आहार वाढवा. आमची निवळ खंगलेत. मी म्हणलं देवदत्त नागे सर मला काय बाई राजवेंडा माणूस आहे. मला एवढा आवडतो ना तो. संदीप पाठक सुद्धा आहे त्या पिक्चर मध्ये. मला तेवढी भीती, त्याचे दात बाहेर आहेत, दाताने पडदा फाटतो का काय चित्रपटात. आणि ती प्राजक्ता आनंद रे, वैष्णवी आहे, ती स्मितू आहे, सगळे मला. आणि तो कुशल बद्रिक येतो. एवढा हसतो मला इतकं कस तरी व्हायलंय. कव्हाच 19 जून येते आणि कव्हाच बाई समध्या वराडाला घेऊन मी घबाडकुंड बघते ग मा. निवासी अनिवासी सुविधा, बस सुविधा सोबतच अगदी घरासारखे वातावरण, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक, उत्कृष्ट जेवण आणि आपुलकीची ऊब असणारी संस्था अर्थातच राजश्री शाहू अकॅडमी. पत्ता कोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर.